होळीनंतर शनिदेव या राशींना करणार श्रीमंत। श्री स्वामी समर्थ। लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। ज्योतिषशास्त्रात शनिदेवाचे विशेष स्थान आहे। शनीचे परिवर्तन किंवा नक्षत्र बदलताना सर्व राशींवर परिणाम होतो। ज्योतिषशास्त्रात शनीच्या नक्षत्रात होणारा बदल खूप महत्त्वाचा मानला जातो। शनिदेव होळीनंतर नक्षत्र बदल करणार आहेत। शनिदेव भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहेत। पूर्व भाद्रपद नक्षत्रात गुरुचे वर्चस्व आहे। अशा परिस्थितीत शनिदेवाच्या नक्षत्रातील बदलाचा सर्व राशींवर नक्कीच काही ना काही प्रभाव पडणार आहे। शनिदेवाने नक्षत्र बदलताच काही राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे। शनीच्या नक्षत्र बदलामुळे कोणत्या राशींना मोठा फायदा होईल हे जाणून घेऊया। या राशींना होणार अपार धनलाभ। मेष राशी। शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचे मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात। जुन्या गुंतवणुकीतूनही नफा मिळण्याची शक्यता आहे। या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते। यावेळी वडिलांसोबत तुमचे संबंध चांगले राहू शकतात। तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात। तुम्ही घर आणि वाहन खरेदी करू शकता। तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळण्याची शक्यता आहे। अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात। वृषभ राशी। वृषभ राशीच्या लोकांना शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने फायदा होण्याची शक्यता आहे। अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात। या काळात नोकरी किंवा व्यवसायात चांगले यश मिळवू शकाल। यासोबतच व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची दाट शक्यता आहे। या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात। या काळात या राशीच्या लोकांच्या बिझनेस डील पूर्ण होऊ शकतात। नवीन भागीदार मिळण्याची शक्यता आहे। या काळात आयुष्यातील अनेक संकट दूर होऊ शकतात। मकर राशी। मकर राशीच्या लोकांना या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे। नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते। नोकरीत असलेल्यांना पदोन्नती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो। व्यापारात तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे। अडकलेले पैसेही परत मिळू शकतात। या राशीच्या लोकांची त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे। शनिदेवाच्या कृपेने अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।